नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हाला आजपासून नवीन सिरियलचा आनंद, नवीन मालिकेचा आनंद घेता येणार आहे। ती सिरियल कोणती आहे, काय आहे? तर त्या मालिकेचं नाव आहे काजळ माया। तर काजळ माया या मालिकेचे सर्व अपडेट्स रिव्ह्यू तुम्हाला आजपासून आपल्या या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळणार आहेत। खूप सुंदर अशी सिरियल आहे। खूप काही गोष्टी आहेत, खूप काही भूतकाळ आहे, 300 वर्षापूर्वीचा भूतकाळ आणि त्याचबरोबर बरेच असे काही गुपित आहेत। ते सगळं ह्या सिरियलमध्ये तुम्हाला जाणून घ्यायला, पाहायला, ऐकायला खूपच इंटरेस्टेड असणार आहे। तर मग चला आज या मालिकेमध्ये आपण सुरुवातीला तर इथल्या कॅरेक्टरची ओळख करून घेणार आहोत। काही कॅरेक्टर मला समजलेत, काही कॅरेक्टर नाही सुद्धा समजले, तर थोडंसं समजून घ्याल अशी अपेक्षा आहे। तर आता प्रेक्षकांनो सुरुवात करूया। जसं रिव्ह्यू सुरू होईल तसं तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टर मी सांगत चलेलच। तर आता इथे वेळणेश्वराच्या मंदिरामध्ये इथे खूप मोठी पूर्ण गावकऱ्यांची गर्दी जमलेली असते आणि महाअभिषेकासाठी ही सगळी लोक इथे जमलेली असतात आणि महाअभिषेकाचा मान कोणाला मिळतो, काय मिळतो, कसा मिळतो या संदर्भामध्ये बऱ्याच लोकांच्या इथे चिठ्ठ्या काढलेल्या असतात आणि त्या चिठ्ठ्या सरपंचाच्या हातून इथे त्या काढण्यात आलेल्या असतात। आता सरपंचाने एक चिठ्ठी काढल्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये वालावलकर असं नाव आलेलं असतं। आता हा वालावलकर कोण तर त्याचं नाव रजनीश वालावलकर असं आहे, विद्याधर रजनीश वालावलकर। आता त्याला इथे गुरुजींचा फोन येतो। आता गुरुजी कोण तर करंदीकर गुरुजी, ते सोनतळीवरून इथे वालावलकरशी बोलत असतात। ते म्हणतात, नमस्कार, मी सोनतळीवरून करंदीकर गुरुजी बोलत आहे आणि तेव्हा तुम्ही वालावलकर बोलत आहात ना? तेव्हा इकडे आता वालावलकरच्या म्हणजेच रजनीशच्या पायाखालची जमीनच सरकत असते। त्याला खूप घाबरलेला असतो, भीती वाटत असते। हा बोला ना, काय काम आहे? गुरुजी म्हणत असतात, खरं तर आता इकडे ना वेळणेश्वराच्या महाअभिषेकाचा मान तुम्हाला मिळालेला आहे आणि तो मान तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्हाला महाअभिषेकासाठी इथं हजर राहायचं आहे, ते सुद्धा उद्याच असं सांगण्यात आलेलं असतं। तेव्हा फोन ठेवल्यानंतर आता इकडे लगेच जे विद्याधर आहेत त्यांना मात्र दरदरून घाम फुटलेला असतो। घाम फुटल्यानंतर ते आहे त्याच ठिकाणी बसतात। आता दुसरा मेन हिरो जो आहे आपल्या या मालिकेमधला तो म्हणजेच की अरुष। आता अरुष तिथे येतो। तो खरं तर इथे कॉलेजला निघालेला असतो। तो कॉलेज म्हणजे त्याचं प्रोफेशनल आहे, तो एक प्रोफेसर आहे आणि इथे विद्याधरला असं घामाघूम झालेलं पाहता क्षणी तो घाबरतो आणि म्हणतो, काका काय झालेलं आहे, बस इथे प्लीज असं म्हणून तो त्याला चेअरवरती बसवतो आणि जेव्हा तो इथे चेअरवर बसतो तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे तू खूप घाबरलायस, घे थोडंसं पाणी पे, काय झालेलं आहे? तेव्हाच विद्याधर त्याला सांगतो की काही नाही झालं, खरं सांगू का, इथे ना मला पतपेढीतून फोन आला होता आणि पतपेढीतून फोन आल्यानंतर इथे त्यामुळे मला थोडंसं इथे त्रास होतोय आणि थोडासा मी इथे टेन्शनमध्ये आलेलो आहे। त्यावर अरुष म्हणत असतो, अरे मग त्यात काय एवढं, मी आहे ना आणि हे घरसुद्धा माझंच आहे ना, मला तू परक केलीस का? ह्या घराची जिम्मेदारी सुद्धा माझ्यावरच आहे ना काका, मग तू असं एवढं मला इथे परकेपणासारखं नको ना वागूस। जे काही आहे ना ते मला तू इथे स्पष्टपणे सगळ्या गोष्टी शेअर करू शकतोस, सांगू शकतोस, हो की नाही? आज विद्याधर म्हणत असतो, हो रे, तू नको काळजी करूस, बरं ठीक आहे, मला आता कॉलेजला जायला उशीर होतोय, मी निघू का, कारण माझं लेक्चर आहे। तेव्हा आता लगेच अरुष तिथून निघून गेलेला असतो। आता आपण पाहतो की इथे विद्याधर आहे त्या चेअरवरती बसलेला असतो। त्याला खरं तर खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो विचार करत असतो, खरं तर आता काय करायचं। खूप दिवसानंतर सोनतळीवरून फोन आलाय। जेव्हा अरुष बाहेर येतो तेव्हा त्याच्या गाडीला एक गुलाबाचं फूल ठेवलेलं असतं आणि एक मुलगी तब्बल 1 आठवडा झालं प्रत्येक दिवशी इथे त्या गाडीला एक एक करून गुलाबाचं फूल ठेवत असते। आता जेव्हाच तो बाहेर येतो तेव्हा तो म्हणत असतो, अगं काय हे, किती वेडेपणा हा आभा, तिचं नाव आभा असतं। आता ही दुसरी एक कॅरेक्टर आपल्या या मालिकेमधली अरुष आणि आभा। तर आभा म्हणत असते, अरे हो आहे मी वेडी, कारण एका मुलासाठी त्याचा वाढदिवस मला साजरा करायचा आहे। अगं माझा वाढदिवस उद्या आहे, मग एका आठवड्यापासून कोण वाढदिवस साजरा करतं? तेव्हाच आभा म्हणत असते, मी करते, मी आहे वेडी, हो
हो तू खरंच एक नंबरची वेडी आहेस. तेव्हा ती म्हणते हो पण तुझ्यापेक्षा कमीच वेडी आहे, मी समजलं तुला. असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे तो म्हणत असतो हो का, अच्छा असं आहे तर बरं बरं ठीक आहे. पण काय झालेलं आहे, कारण त्याला तो थोडासा अस्वस्थ दिसतो. आता अस्वस्थ दिसल्यानंतर इकडे तो म्हणत असतो आत्ता जेव्हा आम्ही बाहेर पडत होतो ना तेव्हा इथे काकांना एक फोन आला होता, पण मला असं वाटतंय की ते म्हणतायत पतपेढीतून फोन आला होता, पण मला असं वाटतंय की त्यांना पतपेढीतून फोन नसावा आलेला, कारण त्यांच्याकडे पाहून ते खूप जास्त अस्वस्थ दिसत होते आणि अस्वस्थ दिसत असताना मला खूपच जास्त काळजी वाटली, म्हणून मी त्यांना विचारलं पण त्यांनी काही सांगितलं नाही. त्यावर आबा म्हणत असते नको काळजी करूस, होईल सगळं काही व्यवस्थित. हे बघ कोणाचा फोन आलाय काय आलाय हे आपण नक्की शोधून काढूयात. त्यावर तो म्हणत असतो पण मला असं का वाटतंय की काका माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवतायत म्हणून. त्यावर आबा म्हणत असते हे बघ तू नको काळजी करूस, आपण विचारूया व्यवस्थित आणि शांतपणे काकांना. आता हे दोघं जण कॉलेजला निघून जातात तर इकडे आता विद्याधर विचार करत असतात नेमकं उद्याच आरुषला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 25 वर्षानंतर मला सोनतळीवरून फोन आलेला आहे. 25 वर्षानंतर नेमकं असं काय झालेलं असेल आणि का मला फोन आलेला असेल असा इकडे ते विचार करत असतात. तर आता प्रेक्षकांनो हा जो काही भूतकाळ आहे तो जवळपास 30 वर्षापूर्वीचा हा भूतकाळ आहे. भूतकाळ काय आहे कशा पद्धतीचा आहे त्यांनी आज ना या भागामध्ये अगदी थोडक्यात दाखवलेला आहे, तरी सुद्धा आपण ते थोडंसं जाणून घेऊयात. आता इकडे एक आजी असतात आणि आजी इथे खरं तर शेतामध्ये फिरतायत आणि शेतामध्ये खूप मोठी मोठी दगडं असतात, पालापाचोळा असतो. त्या आजीचा लुक हा खूपच वेगळा त्या लोकांनी इथे क्रिएट केलेला आहे. आता ती आजी काय बोलते ते ऐका. ती म्हणत असते अगे पर्णिके शेवटी तो येतोय बघ, येतोय तो. 25 वर्षानंतर तुझी तपश्चर्या पूर्ण होते आणि 25 वर्षानंतर तो आता सोनतळीला येतोय आणि असं म्हणून खूप जोरात हसायला लागलेली असते. आता तिचं हे लाईव्हमध्ये जर प्रेक्षकांना तुम्ही हसणं पाहाल ना तर खरीच खूप भीती वाटण्यासारखं आहे. आता हे सगळं झालं त्या आजींचं नाव काय आपल्याला आतापर्यंत तरी समजलेलं नाही. आता भूतकाळ काय आहे ना तो इकडे विद्याधरला आठवत असतो. आता विद्याधरची बायको म्हणजेच रमा आणि हा रजनीश बरोबर. आता रमा ही प्रेग्नेंट असते आणि रजनीश हा बाहेर गावी गेलेला असतो आणि रमाला अगदीच इथे तिला लेबर पेन सुरू झालेले असतात, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं असतं आणि तिला खूप जास्त त्रास होत असतो. आणि इकडे रजनीशला घरी पोहोचायचं असतं, म्हणजे तिच्याकडे हॉस्पिटलमध्ये जायचं असतं, तिच्याकडे तिची काळजी घ्यायला असं कोणीच नसतं आणि त्यामुळे खरं तर ऊन वारा पाऊस आणि धुकं हे बरंच काहीतरी अंधार वगैरे ह्या बऱ्याच काही गोष्टी त्यांनी इथे दाखवलेल्या आहेत. आणि मध्येच इथे पाऊस येतो, रजनीशची गाडी इथे बंद पडते बरोबर. आता गाडी इथे बंद पडल्यानंतर ऐन सुमसान रस्ता असतो पूर्ण, त्या रस्त्यावरती कोणीही नसतं, तरी सुद्धा रजनीश त्या गाडीतून खाली उतरतो आणि गाडी दुरुस्त करण्याचा काहीतरी चेक करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला त्याच्या बायकोकडे रमाकडे लवकर पोहोचायचं असतं. तिला इथे त्रास होतोय, हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला आहे. आणि तेव्हाच इकडे जेव्हा तो गाडी दुरुस्त करत असतो तेव्हा त्याच्या पाठीमागून कोणीतरी एका बाईच्या रडण्याचा आवाज त्याला ऐकायला येत असतो. प्रेक्षकांना ही बाई कोण आहे तर आता ही बाई आहे ती म्हणजेच की कर्णिका नावाची ही मुलगी आहे. आणि ही कर्णिका कोण आहे, हिचं गुपित काय आहे, त्याचबरोबर हा भूतकाळ काय आहे हे पुढे पाहूयात. आता खरं तर तो शोधत त्या कर्णिकापर्यंत चालत जातो बरं का. आणि चालत गेल्यानंतर इकडे पाठीमागे गाडी सुरू झालेली असते. आता ऑटोमॅटिकच गाडी सुरू झाली आणि इकडे ऑटोमॅटिक गाडी सुरू झाल्यानंतर तो लगेच धावत येतो आणि म्हणतो अरे वा गाडी सुरू झालेली आहे, बरं झालं नशीब, हे वेणेश्वरा तुझीच कृपा म्हणायची असं म्हणून हात जोडतो. इकडे रमाला खूप त्रास होत असतो, ती म्हणत असते डॉक्टर मला आता हे सगळं काही सहन होत नाहीये, माझ्या सहन करण्याच्या पलीकडे ह्या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत असं इकडे ती बोलत असते. आणि तेव्हाच डॉक्टर म्हणत असतात फक्त आता तुम्हाला थोडा वेळ सगळं काही सहन करायचं आहे. तर आता इकडे जेव्हा त्या बाईचा रडण्याचा आवाज आलेला असतो, ती बाई तर इथे आता ह्या रजनीशला दिसलेली नसते, पण जेव्हाच तो गाडीचं मागचं सीट उघडून पाहतो, दरवाजा उघडून पाहतो, तेव्हाच इकडे जी रमा आहे जी कर्णिका आहे ती गाडीमध्ये येऊन बसलेली असते. आता इकडे रजनीश म्हणत असतो अहो बाई कोण आहात, कोण तुम्ही इथे माझ्या गाडीमध्ये कशा काय येऊन बसल्या आणि तुमची हिंमत कशी झाली माझ्या गाडीमध्ये येऊन बसण्याची, प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता खाली उतरा बरं. आणि तेव्हा इकडे आता जी कर्णिका आहे ती हात जोडत असते आणि हात जोडून इकडे ती म्हणत असते साहेब प्लीज मी काय म्हणते तो तुम्ही ऐकून घ्या ना, इथे ना मला एका ठिकाणी पोहोचायचंय आणि मी ना इथे हरवलेली आहे, प्लीज तुम्ही मला त्या ठिकाणी नेऊन सोडा ना. त्यावर रजनीश म्हणत
असतो, अहो ताई तुम्ही वेड्या आहात का, मला एका ठिकाणी अर्जंटमध्ये खूप लवकर पोहोचायचं आहे, कारण माझी बायको तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिला लेबर पेन सुरू झालेत आणि त्यामुळे मला तिथे जाणं खूप जास्त गरजेचं आहे. प्लीज प्लीज तुम्ही आत्ता ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून आणि मला हे सांगू नका ना प्लीज. मला हॉस्पिटलमध्ये जायचं खूप जास्त गरजेचं आहे आणि मला सोनतोळीला जायचंय. त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, बरोबर बरोबर मला सुद्धा तिथेच यायचंय, मला तुम्ही तिथे जाता जाता सोडा ना प्लीज प्लीज सोडा ना, नाही म्हणू नका ना, असं इकडे आता ती बोलत असते. आता रजनीशकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. शेवटी रजनीश सुद्धा म्हणत असतो, असू दे आता काहीच पर्याय नाहीये, कारण जी कर्णिका आहे ती म्हटलेली असते, पण मला एक गोष्ट सांगा, जर तुमची बहीण वगैरे असते तर तुम्ही तिला असंच रस्त्यावर वगैरे सोडून दिलं असतं का, नसताना सोडून दिलं, म्हणूनच मी तुम्हाला सांगते प्लीज मला सोडा ना तिथंपर्यंत, प्लीज नाही म्हणू नका ना सर, प्लीज सोडा, माझ्यावर तुमचे खूप उपकार होतील बघा, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर प्रेक्षकांनो शेवटी जो रजनीश आहे ना त्याला इथे आता त्याची माया येते आणि गाडीमध्ये बसवतो. तर इकडे आपण पाहतो की रमाला आता लेबर पेन संपलेले असतात आणि तिने एका छान गोड गोंडस बाळाला जन्म दिलेला असतो आणि गोड गोंडस बाळाला फायनली जन्म दिल्यानंतर आता इकडे लगेचच जो काही रजनीश असतो त्याला हॉस्पिटलमधून फोन आलेला असतो आणि रजनीशला हॉस्पिटलमधून फोन आल्यानंतर असं सांगण्यात आलेलं असतं की तुम्हाला खूप सुंदर आणि गोड गोंडस असा मुलगा झालेला आहे आणि तुम्ही एका तुमच्या बायकोने मुलाला जन्म दिलेला आहे. आणि तेव्हा तो म्हणत असतो, माझी रमा कशी आहे, तेव्हाच इकडे सांगण्यात येतं की रमा सुद्धा छान आहे, तुम्ही या लवकर, असं म्हणून आता लगेचच तो धावतच त्या हॉस्पिटलकडे जातो. आता धावतच हॉस्पिटलकडे गेल्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे मात्र जो रजनीश आहे, रजनीश आता कर्णिकाला म्हणत असतो, फायनली आज खूप आनंदाचा दिवस आहे, कारण फायनली मी आता बाबा झालेलो आहे, मला मुलगा झालेला आहे, असं म्हटल्यानंतर कर्णिका सुद्धा अगदी त्याच्या मनापासून अभिनंदन करत असते. ती म्हणत असते, खरंच तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन. त्यावर लगेच आता तो म्हणत असतो, मी पटकन जाऊन माझ्या बायकोला आणि पोराला भेटून येतो, असं म्हणून धावतच आता सरकारी हॉस्पिटल असतं, गावाकडचं सगळं काही आहे, त्यामुळे अगदीच जे सरकारी हॉस्पिटल वगैरे असतात ते सगळं दाखवण्यात आलेलं आहे. आणि इकडे तो जातो आणि तिथे जे बाहेर काका असतात त्यांना धावतच जाऊन तो भेटतो आणि म्हणत असतो, काका आज माझ्याकरिता खूप आनंदाचा दिवस आहे, खरंच हे घ्या आणि हे सगळे पैसे घ्या आणि खूप सारे मिठाई पेढे जे काही तुम्हाला आणता येईल ना ते सगळं आणा आणि सगळं काही तुम्ही वाटा, मी लगेच आता इथे रमाला आणि बाळाला भेटून येतो. तर इकडे आपण पाहतो की आता इकडे कर्णिकाचा त्या बाळासोबत खरं तर भूतकाळ असतो प्रेक्षकांनो. इथे रजनीश त्याचबरोबर रमा ह्या लोकांशी तिला काही घेणं देणं नसतं, फक्त हा भूतकाळ कोणाशी निगडीत असतो तर त्या बाळाशी, आणि ते बाळ मोठं होऊन कोण आहे तर ते अरुष आहे. आता हा सगळा भूतकाळ कसा काय हे पाहूयात. इकडे आता कर्णिका जी आहे ती वेगळ्याच याच्यामध्ये गेलेली असते. इथे त्यांचं जे काही टायटल सॉन्ग आहे ना ते इथे प्ले झालेलं असतं बरं का प्रेक्षकांनो. तर जेव्हा त्यांचं हे टायटल सॉन्ग इथे प्ले होतं आणि तेव्हा कर्णिका इथे ज्या ठिकाणी रमा आणि बाळ असतं त्या खोलीमध्ये इथे ती जाते आणि त्या खोलीमध्ये गेल्यानंतर आता ती बाळाचा हात हातामध्ये घेते. बाळाचा हात हातामध्ये घेतल्यानंतर तिला तिचा तो 25-30 वर्षापूर्वीचा भूतकाळ इथे आठवतो आणि तो भूतकाळ इथे आठवल्यानंतर ती म्हणत असते, मी म्हटलं होतं तुला परत यावंच लागणार आहे आणि फायनली तू परत आलेला आहेस, मी म्हटलं होतं ना तुला, तू फायनली परत आलेला आहेस आणि तुला यायचंच होतं, असं म्हणून जो हात बाळाचा असतो ती हातामध्ये घेते आणि तो हात आणि ती जन्मखून जी असते ना त्या जन्मखुणेला ती इथे पाहत असते आणि त्यावरून हात फिरवत असते. आता इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला त्यांनी आजींचा थोडासा सीन दाखवलेला आहे. आजी आणि त्याचबरोबर कर्णिका ह्या दोघींचं काहीतरी कनेक्शन आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि इकडे त्या आजीला आणि कर्णिकाला सगळं काही आठवतं. आता जेव्हा कर्णिकाचं लग्न हे कोणासोबत ठरलं होतं तर अरुषसोबत. आता ह्या अरुषचं भूतकाळातलं नाव काही त्या लोकांनी इथे सांगितलेलं नाही बरं का, पण त्या दोघांचं लग्न ठरलं होतं आणि लग्न ठरल्यानंतर बहुतेक ह्या कर्णिकाला काहीतरी जन्मखून किंवा आणखी काहीतरी गोष्टी होत्या आणि त्यामुळे अरुष आणि कर्णिकाचं लग्न हे मोडलेलं होतं किंवा इथे तिच्यासोबत लग्न होणार नाही आणि तिला त्याच ठिकाणी जिवंत असं पाण्यामध्ये ढकलून दिलेलं होतं. हा तिचा काहीतरी भूतकाळ आहे. तर आता प्रेक्षकांनो तुम्ही म्हणाल की काहीतरी आहे, पण आता जसे जसे एपिसोड पुढे येत जातील, जसे जसे उलगडत जातील कोडी, तसं सगळ्याच गोष्टी जे तुम्हाला इथे
सविस्तर उलगडा होणारच आहे. आता इकडे रजनीश खूप खुश असतो. खूप साऱ्या मिठाया, नर्सला पैसे वगैरे हे सगळं काही त्याने दिलेलं असतं. त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जी कर्णिका आहे ना, तिला रमाला जिवंत ठेवायचं नसतं. इकडे डॉक्टर सुद्धा रजनीशचं खूप जास्त अभिनंदन करत असतात आणि आता रजनीश म्हणत असतो, रमा कशी आहे, मी तिला भेटून येतो, असं म्हणून तो रमाला भेटायला जातो. पण इकडे तोपर्यंत कर्णिकाने एका तिच्या जादूमुळे किंवा तिच्या त्या शक्तीमुळे, ताकदीमुळे उशी उचलून तिच्या चेहऱ्यावरती टाकलेली असते आणि इथे तिने आता रमाचा जीव घेतलेला असतो. आता जेव्हा रजनीश आतमध्ये येतो आणि रजनीश आतमध्ये आल्यानंतर तोपर्यंत कर्णिका तिथून गायब झालेली असते. रजनीश आतमध्ये आल्याबरोबर इकडे आपण पाहतो की बाळ खूपच गोंडस गुटगुटीत असतं आणि ते रजनीशकडे पाहतं. रजनीश सुद्धा त्याच्याकडे पाहतच असतो. आता इकडे तो त्या बाळाला सुद्धा थोड्या वेळासाठी गप्पा मारतो. गप्पा म्हणजे लगेच पाहतो वगैरे आणि त्याला सुद्धा खूप भरून आलेलं असतं, कारण एवढं सुंदर बाळ त्याला मिळालेलं असतं आणि ते दोघे सुद्धा आईबाबा झालेले असतात. त्यामुळे आता वेळ असते त्याला रमाला भेटण्याची आणि रमाच्या बाजूला जातो आणि रमाशी बोलण्याचा तो प्रयत्न करत असतो. पण तो तिथून पण रमा म्हणून अशी हाक देत असतो. पण डॉक्टरने सांगितलेलं असतं की त्या थोड्याशा झोपलेल्या आहेत म्हणून रजनीशला सुद्धा वाटतं की रमा बहुतेक झोपली आहे. आता फायनली तो रमापाशी जाऊन पोहोचतो आणि रमापाशी जाऊन बसतो आणि म्हणत असतो, रमा बघ ना ग, किती सुंदर बाळ आहे आपलं, किती गोंडस बाळाला तू जन्म दिलेला आहेस. रमा, आज तुझ्यामुळे मी बाबा झालोय ग, खरंच रमा, उठ ना, बोल ना माझ्याशी, असं म्हणून तो तिच्याशी बोलायला जातो. पण रमा मात्र काहीच हालचाल करत नाही. आता रमा काहीच हालचाल न करत असल्यामुळे इथे तो तिच्या नाकापाशी हात नेऊन पाहतो, गालावर थोपटतो. पण आता श्वास सुद्धा त्याला जाणवत नाही. त्यामुळे त्याला खूप जास्त भीती वाटते आणि तो जोरातच इथे डॉक्टर म्हणून ओरडतो. एका बाजूला तो डॉक्टर म्हणून ओरडतो तर दुसऱ्या बाजूला इकडे कर्णिका दाखवलेली असते. कर्णिकाचे ते डोळे, ते केस, तो तिचा अवतार, ह्या सगळ्या गोष्टी खूपच जास्त भयानक असतात प्रेक्षकांनो. अक्षरशः आपल्याला भीती वाटेल एवढ्या त्या सगळ्या गोष्टी भयानक असतात. आता इकडे हे सगळं काही होत असतं तर आता फायनली इकडे ज्या आजी आहेत ना, त्या आजी हसत असतात. त्या आजी हसत असताना आता त्या एका बाजूला हसत असतात तर दुसऱ्या बाजूला कर्णिका आणि इथे टायटल सॉन्ग पुन्हा त्या लोकांनी इथे दिलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल धमाल असा दाखवलेला आहे बरं का. कारण उद्याच्या भागामध्ये तर तुम्हाला सांगू, इथे आता उद्याचा भाग जो आहे ना, तो इकडे कर्णिका आणि त्याचबरोबर ज्या आजी आहेत ना, त्या सगळ्यांच्या रिलेटेड दाखवलेला आहे. कारण आता इकडे कर्णिकाचं सत्य जे आहे ना, ते एका आजोबांना माहिती होतं आणि ते आजोबा मात्र इथे तिचं सत्य सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तिचं सत्य सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असताना कर्णिका म्हणत असते, काय मग माझं सत्य तुम्ही सगळ्या गावांसमोर सांगणार आहात का? पण माझं सत्य सगळ्या गावांसमोर सांगण्यासाठी तुम्ही जिवंत तरी राहायला हवात ना. तुम्ही इथे माझं सत्य सगळ्या गावांसमोर सांगण्यासाठी जिवंत राहणार नाहीत, मी तुम्हाला तसं ठेवणारच नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा लगेच आता कर्णिकाने त्या आजोबांना सुद्धा मारून टाकलेलं असतं, तिचा जीव घेतलेला असतो. इकडे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कर्णिका आणि त्याचबरोबर आजी ह्या दोघी जणी एकमेकींना मदत करणाऱ्या सुद्धा आहेत. आणि तेव्हा आपण पाहतो की आता इकडे कर्णिकाचं लग्न जे आहे ते अरुष, आता अरुषचं त्यावेळेचं नाव आपल्याला माहिती नाहीये. आणि जेव्हा इकडे आता कर्णिका त्या छोट्या बाळाला घेऊन इथे त्या आजींसमोर येते आणि ती म्हणत असते की अजून सुद्धा मी तो भूतकाळ विसरलेली नाहीये. अजून सुद्धा इथे मला ते सगळं आठवतंय जेव्हा माझं लग्न त्याच्यासोबत इथे ठरलं होतं. आणि तेव्हा ह्या दोघांची इथे सप्तपदी वगैरे हे सगळं काही सुरू होतं. आणि तेव्हाच तिथे एक लेडीज आलेली असते आणि ती लेडीज आल्यानंतर इकडे ती त्या अरुषला म्हणत असते, तू अशा मुलीसोबत लग्न करत आहेस जी मुलगी इथे तुझ्या लायक नाहीये. अरुषने खरं तर त्यावेळेस तिची बाजू घेतली होती, पण त्या बाईनं इथे त्या कर्णिकाचं असं काही सत्य सांगितलं होतं. त्यामुळे गावकऱ्यांनी ह्या लग्नाला पूर्ण विरोध केला होता. आणि गावकऱ्यांनी पूर्ण लग्नाला विरोध केल्यानंतर आता इकडे कर्णिकाचं आणि त्या मुलाचं लग्न जे आहे ते मोडण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर जी कर्णिका आहे तिला जिवंत त्यांनी खूप मोठ्या दरीमध्ये ढकलून दिलेलं असतं. तिला तिच्या पूर्ण शरीराला इथे मोठ्या दोराने बांधलेलं असतं आणि पूर्ण दोराने बांधल्यानंतर तिला आता इथे ढकलून दिलेलं असतं. जिवंत मारलेली असते ती, म्हणजेच की कर्णिका. आणि हाच खरं तर तिचा भूतकाळ आहे आणि ते तिची अधुरी प्रेम कहाणी आहे, जिचं प्रेम इथे अरुषवर प्रचंड होतं. आणि आता पुन्हा 25 ते 30 वर्षानंतर पुन्हा हे सगळ्यांसमोर येताना सुद्धा आपल्याला पाहायला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा हा काजळ माया या मालिकेचा पहिला एपिसोड.
नक्कीच तुम्ही सुद्धा एन्जॉय केला असेल अशी आशा आहे. उद्याच्या भागामध्ये आता पुन्हा आणखी आपल्याला डिटेलमध्ये सगळं काही पाहायला मिळणार आहे, कारण कर्णिकाच्या तोंडाला पूर्ण काळं लावलेलं असतं आणि पाठीमागे एक दगड बांधलेला असतो आणि त्याचबरोबर तिला खाली उंच दरीतून खाली पाण्यामध्ये ढकलून दिलेलं असतं. तर पाहत रहा काजळ माया या मालिकेचे रिव्ह्यू. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.